श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूर द्वारा जागतिक श्रवण दिनानिमित्त श्रवण यंत्र वाटप कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चिंचोळे, संस्थेचे सचिव राजेश्वर सुरावार, मेडिकल अधीक्षक डॉक्टर चांदेकर, डॉक्टर शरिता मांडविया, डॉक्टर श्वेता गुहिया, डॉक्टर श्वेता इंचवार, विवेकजी मानिक, डॉक्टर राहुल भोंगळे, डॉक्टर सचिन बिगवणे, शैलेंद्रजी बैस, सागर खडसे, सूरज पेदुगवार, प्रज्वलन कडू व इथं उपस्थित माझ्या सर्व सन्माननीय आदरणीय नागरिक बंधू भगिनींनो व ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे अशा सर्व माझ्या प्रिय बालक आणि बालिका बंधू भगिनींनो, या कार्यक्रमात उपस्थित होताना मला मनस्वी आनंद होतोय आणि श्री माता कन्यका सेवा संस्था या ठिकाणी उपस्थित श्री चिंचोळे, चांदेकर, मांडविया, लोहिया, ऐंचवार या सर्वांचं मी अभिनंदन करतो की कौतुक करतो की जागतिक श्रवण दिनाच्या निमित्ताने त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं व सर्वांना सुनने की शक्ती का योगदान हे महत्त्व समजून सांगण्याच्या दृष्टीने इथं कॉक्लियर इम्प्लांट किंवा इतर साधनं उपलब्ध करून दिले। जेव्हा मला भेटलेत माननीय जिल्हा शल्य चिकित्सक आणि मला सांगितलं की याच्यासाठी निधी पाहिजे आहे, मी DPDCतून ताबडतोब निधी उपलब्ध करून दिला व आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे। यापुढेही माझी सूचना आहे की खरं तर हे ईश्वरीय कार्य आहे आणि जो कोणी ईश्वराचा आशीर्वाद घेईल त्याला या जन्मात तर ईश्वर आशीर्वाद देईलच, पण या ईश्वरीय कार्यामध्ये जो जो सहभागी होईल त्याला पुढचा जन्म, त्याचाही पुढचा जन्म ईश्वर हा आशीर्वाद देत भरभरून सुख समाधान देईल हे माझ्या मनात विश्वास आहे, हा भाव आहे, ही माझी मानसिकता आहे। आणि म्हणूनच आपण बघितलं की आता एक 15 वर्षाचा मुलगा आला, किती सुंदर कविता केली, किती सुंदर शायरी सांगितली। फक्त एक शायरी ऐकत असताना मी मनात विचार केला की हे शब्द त्यांनी का म्हणाले असावे की जहर के बॉटल में दवाई का ढूंढ रहे। मग मनात विचार आला की पाषाण युगातून आपण पाषाण हृदयापर्यंत प्रवास करीत नाही आहोत ना, की पाषाण युगात देवानी तर सर्व दिलं होतं, पोटाची भूक भागत होती, आनंदी जीवन होतं। आता विज्ञान पुढे गेलं पण आपलं हृदय तर पाषाण नाही झालं ना, की एखादा परिवार हा आपल्याकडे हमदर्द समजून येतो आणि आपण मात्र सरदर्द समजून वागतो, अशी चूक तर आपण करत नाही हो ना। तो जेव्हा म्हणत होता तेव्हा खरं आहे की जगामध्ये सर्वश्रेष्ठ काय, त्या 15 वर्षाच्या मुलांनी जो भाव सांगितला मला नेहमीच तो भाव माझ्याही मनात असतो। मला जर कोणी विचारलं, यक्ष प्रश्न केला की जगातली सर्वात सुरक्षित जागा कोणती, तर ती आईची मांडी आहे, याच्यापेक्षा जगात सुरक्षित जागा असूच शकत नाही। जगातलं सर्वात महागडं सिंहासन कोणतं, तर 32 मन सोन्याचं, हिरे मानी कोहिनूर लागलेलं नाही आहे। जगातलं सर्वात मोठं सिंहासन, महागडं सिंहासन म्हणजे आईची मांडी आहे, यापेक्षा मोठं आणि महागडं सिंहासन असू शकत नाही। मी मनात तुमचे भाव पाहत होतो, त्या आईच्या चेहऱ्यावरचा भाव की जेव्हा तिच्या कच्च्या बच्च्याला ऐकू येत नाही हे लक्षात येतं आणि त्याला आईचा आवाज जातो आणि प्रतिसाद जेव्हा तो बालक देतो तेव्हा निश्चितपणे सांगतो की किती प्रेमाची भरती आईच्या त्या हृदयरूपी सागरात येत असेल। कारण जगातलं सर्वात मोठं सागर पॅसिफिक नाही, अरबी नाही, जगातलं सर्वात मोठं सागर हे आईच्या हृदयातलं प्रेमाचा सागर आहे की ज्यामध्ये अशा उत्तम गोष्टी, आनंददायी गोष्टी या भरतीच्या रूपामध्ये आनंदाची भरती निर्माण होते। आज ही लहान मुलं म्हणजे एका कवीनी म्हटलं ते खरं आहे की देव बोलतो बागमुखातून, देव डोगतो उंच पिकातून। हा बागमुखातून बोलतो। मग नाती नाही, 6 वर्षाचीच आहे, पण मी कितीही थकून आलो त्या नातीनला जर कडेवर घेतलं तर मी सांगतो तुम्हाला जगातलं कोणतं बैद्यनाथ च्यवनप्राश नाही, पतंजली च्यवनप्राश नाही,
ते नातीनच एवढी अपघ चवनप्राश आहे, आनंद देते, कारण तो निरागस भाव त्या लहानमुलाचा, त्या चेहऱ्यावरचा तो लहानमुलाचा भाव, त्याच्या मुखातून निघालेला आई शब्द कान तृप्त होतात. मी एकदा आशा भोसलेंच्या कार्यक्रमात गेलो, त्यांना मी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आणि मग आशा भोसलेंना हेच म्हणालो की खरं आहे की लता दिदी गाण कोकिल आहे, तुम्ही इतक्या भाषेमध्ये गाणं म्हणता. 2 तास माझी त्याची चर्चा झाली, पण मी त्यांना म्हणतो की तुम्ही अन्यथा घेऊ नका, पण माझ्या दृष्टीने जगातला सुंदर आवाज असेल तो आईचा आहे. जेव्हा तो बालक आईच्या आवाजामधला एखादं निंबोनीच्या झाडामागे हे गाणं ऐकतो ना, तर याच्यापेक्षा गोड आवाज असूच शकत नाही. किती शांत तो झोपतो, ना जगाची चिंता आहे, ना पैशाची चिंता आहे, ना भविष्याची चिंता आहे. असा गोड आवाज आईचाच आहे. आणि यामध्ये आपण बालकांना मदत करत नाही. या जागतिक श्रवण दिनाच्या निमित्ताने त्या मातेचा गौरव करतो ज्या मातेच्या हृदयामध्ये आपल्या कच्च्या बच्च्याच्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न असतं. तो जर ऐकू शकला नाही, तो बघू शकत नाही. तो बघू शकला नाही तर जगामध्ये या स्पर्धेमध्ये चालू शकत नाही, टिकू शकत नाही. तो जर चालायचा असेल तर मीही इथं असणारे सर्व डॉक्टर्स यांना आग्रहाची विनंती करेन की सुदैवाने याच जिल्ह्याच्या जनतेच्या आशीर्वादाने माझं थोडंफार तरी राज्यातल्या मंत्रिमंडळात ऐकलं जातं. आपण यामधल्या स्थायी व्यवस्था किती करता येईल. मी नेहमी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गोष्ट उत्तम व्हावी हा प्रयत्न करतो आणि याच प्रयत्नाचा भाग आहे की आपण उत्तम मेडिकल कॉलेज करतोय. या राज्यातलं नव्हे देशातलं उत्तम कॅन्सर हॉस्पिटल करतोय. कामगारांसाठी आपण केंद्राचा कामगार विभागातून 100 बेडेड हॉस्पिटल करतोय. सारे PSC उत्तम करतोय. या जिल्ह्याचे ग्रामीण रुग्णालय उत्तम करण्याचा संकल्प केला. कारण मग याची जाणीव आहे की जेव्हा एखाद्याच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चुकून एखादा आजार, एखादा बिघाड, तो जर योग्य वेळीच आपण त्याच्यावर उपचार केला तर मग त्याचा त्रास होत नाही. मी आता सावंगी मेघे या महाविद्यालय, जे वैद्यकीय महाविद्यालय आहे, त्यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर घेतले. पुंभुर्ण्याला व्हायचं आहे पण बगारशाला जागं, चंद्रपूर जागं, मूळ जागं. आणि मग एका गोष्टीचा मी एकदा हे ऑपरेशनच्या संदर्भातला रिपोर्ट आला, आरोग्य शिबिराचा रिपोर्ट आला, तेव्हा एका बाजूला आमचे कार्यकर्ते म्हणायचे भाऊ आरोग्य शिबिर यशस्वी झालं. पण मी मात्र चिंतेत पडलो की अजूनही आपण दुर्दैवाने गरिबांपर्यंत जितक्या उत्तम आरोग्य सेवा पोहोचवल्या पाहिजे अजूनही आपण मागे आहोत. कारण बगारशाच्या आरोग्य शिबिरात 1600च्या वरती आरोग्य तपासणी झाली पण 500 ऑपरेशन निघाले. चंद्रपूरमध्ये झाली, किती निघाले चंद्रपूरचे ऑपरेशन? 700-800 ऑपरेशन, 800. मग मी मनात विचार केला मूळमध्येही तेवढ्याच ऑपरेशन्स आम्ही करून देतो, ऑपरेशन्स फुकट करून देतो, एकही पैसा लागणार. मी तर घोषित केलं की त्या ठिकाणी ऑपरेशन झाल्यानंतरची ही औषधी ही आम्ही देऊ. कारण मला मी औषधी देताना माझा स्वार्थ आहे की मला ईश्वराने भरभरून पुण्य द्यावं, हा माझा स्वार्थ आहे. कारण त्यातून हा जन्म जर माझा चांगला झाला पण माझा पुढचाही जन्म चांगला होईल. आणि म्हणून माझा स्वार्थ आहे की मला आशीर्वाद प्राप्त व्हावे, ईश्वराने आशीर्वाद द्यावा. आणि मी हे अनुभवतो जेव्हाही एखादं संकट येतं ना, त्या संकटाशी लढण्याची शक्ती येते ती गोरगरिबांच्या आशीर्वादातूनच. एक म्हण आहे कि जो काम दवा नहीं कर सकती, जो काम पैसा नहीं कर सकती, वो काम दुआ करती है. आणि म्हणून एखादा अतिशय लंडन अमेरिकेमध्ये शिकलेला डॉक्टर सुद्धा एक क्षण असा येतो की आता आम्ही काहीही करू शकत नाही, देवाचं नाव घ्या. देवाचं नाव घ्या म्हणजे काय? देवाचं नाव घ्यायच्यासाठी की अजूनही एक शक्ती आहे जी मनुष्यापेक्षाही मोठी आहे. आणि म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम आपण करतो. मागेही दिव्यांगांसाठी हजारो ट्रायसिकल्स आपण दिले. खरं तर मी व्यस्त राहतो कारण माझ्या मागे जिल्हाही आहे, राज्यही आहे, कामही खूप आहे. पण तरी ही टीम उत्तम काम करते. इथं सागर खडसे आहे, शैलेंद्र बैस आहे, सुरावार आहे,
आम्ही मागे लहान मुलांच्या हार्टच्या ऑपरेशनसाठी 2 कॅम्प्स घेतले आणि या कॅम्पमध्ये जर गरीबाचा मुलगा ऑपरेशन करायला गेला तर साधारणतः 3 ते 10 लाख रुपये लागतात, पण आम्ही सर्व मोफत केले. हे लहान मुलं गरिबी ही कधी कधी शाप वाटावी इतकं दुःखद वातावरण असतं. आणि काही कुटुंबामध्ये तर जेव्हा घरचा करता हा रोज दारू पितो ना, तेव्हा तर अजून अडचण येते. मला आठवतं की मी जेव्हा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा दारूबंदी केली तर मला काही हौस नव्हती, मला काही खाज नव्हती, पण एक 8-9 वर्षाची मुलगी एक गुलाबाचं फूल घेऊन आली, डोळ्यात तिच्या पाणी पाहिलं, माझ्याही डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली की माझे वडील माझ्या आईला रोज दारू पिऊन मारतात, रोज मारतात, माझ्या समोर मारतात, मला आईचं दुःख पाहणं होत नाही. मीही मनात विचार केला की माझी आमदारकी असेल, माझी खासदारकी असेल, माझं मंत्रीपद असेल, माझं अजून कोणतं मोठं पद असेल, खड्ड्यात जाऊ द्या, जे व्हायचं ते होईल. आयुष्यात काही खुर्ची महत्वाची नाही आहे. मी कधी जात पात धर्म रंग वंश वय पाहून काम केलं नाही, मी मनापासून हृदयापासून काम केलं. पण दुर्दैवाने पुन्हा आमचं सरकार बदललं आणि पुन्हा एकदा 130 लोक चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी असताना अपघातात मरायचे ते आता 450 पर्यंत गेले. कारण दारू पिऊन लोक गाड्या चालवतात, दारू पिऊन कुटुंब चालवतात आणि त्या कुटुंबावर ज्या पद्धतीचा आघात होतो ते दुःख हे शब्दांनी कधीच वर्णन करता येत नाही. शेवटी मनुष्य योनी श्रेष्ठ योनी, एकमेकाला मदत करणं म्हणून ईश्वराने मनुष्याला जन्म दिला. की एखादा वाघ त्याच्या पायाला जखम झाली तर दुसरा वाघ त्याला पट्टी बांधू शकत नाही. एकच तर मनुष्य आहे, ज्या मनुष्याला ईश्वराने हे दैवी गुण दिले, ही दृष्टी दिली आहे, हे दैवी गुण आहे की तुम्हीही जगा, दुसऱ्यांनाही जगू द्या. तुम्ही दुःखात असाल तर इतर जण तुमच्या मदतीला येतील, आणि दुसरा दुःखात असेल तर तुम्ही सुद्धा हीच देवाची पूजा आहे असं समजून जेव्हा मदतीला जाता ना, तेव्हा देवालाही वाटतं की मी मनुष्य म्हणून याला जन्म दिला हा सार्थकी झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने, जागतिक श्रवण दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना भावी आयुष्याच्या मी सदिच्छा देतो, शुभकामना देतो की या मुलांकडे लक्ष द्या. आपल्या मुलांची सेवा यापेक्षा आनंदाचं असूच शकत नाही. माझी पत्नी माझ्या नातीनं रोज घेऊन गोष्टी सांगते. तिला म्हणजे असा दिवस नसेल की माझी पत्नी आणि नातीन बसत नाही. ती एवढी अंगावर आहे की एकदा आईवर जात नाही, पण ती माझ्या पत्नीच्या अंगावर जाते. मी 8 दिवसांनी 7 दिवसांनी कधी भेटलो तरी मग तिचं कौतुक वाटतं की ती सर्वांना सोडते आणि माझ्या अंगावर येते. काय आनंद असतो, ह्याच्यापेक्षा मोठा आनंद नाही. एखादं पद हातात असणं, त्या पदापेक्षा नातींकडेवर असणं, याच्यापेक्षा मला वाटत नाही जगात काही आनंददायी आहे. आणि म्हणून मला कधी आयुष्यात आता चिंताच वाटत नाही. क्या हार में क्या जीत में किंचित नाही भयभीत में. चिंता कशाचीही वाटत नाही. फक्त एकच चिंता आहे की शेवटच्या श्वासापर्यंत लोकांची सेवा करण्याची बुद्धी ईश्वराने द्यावी, अधिकार द्यावा, आशीर्वाद द्यावा. आणि यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला सदिच्छा देताना एकच सांगेन की तुम्ही एकटे नाही आहात. गरिबी हे जर संकट असेल, गरिबी हे स्पीड ब्रेकर असेल, तर या मंचावरील प्रत्येक समाजसेवक, तो अधिकारी असेल की संस्था चालक असेल, तुमच्या पाठीशी उभं राहणं हाच आमचा जागतिक श्रवण दिनाच्या निमित्ताने संकल्प आहे. आणि इथं मी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चिंचोळे व इथं असणाऱ्या मांडविया, गोईया, ऐंचवार, माणिक, सागर खडसे यांना आग्रहाची सूचना करेल. मी तर व्यस्त आहे, पण तुम्ही एकाच विषयामध्ये तुमचं काम करायचं आहे. मग तर 100 विषय आहे. ताडोबा उत्सव आहे, इंटरनॅशनल कार्य करायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य करायचं आहे, अनेक कार्य करायचं आहे. पण तुम्ही मात्र आपला जिल्हा मॉडेल बनवता येईल का? उद्या मन की बात मध्ये ताडोब्याचं नाव माननीय मोदीजींनी घेतलं, पण उद्या आपल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये मोदीजी एक दिवस मन की बात म्हणाले पाहिजे की चंद्रपूर जिल्हा असा मॉडेल आहे की ज्यामध्ये प्रत्येक जागतिक श्रवण दिनाच्या निमित्ताने संकल्प करत ज्याला ज्याला आवश्यकता आहे
त्याच्या संदर्भातली योग्य निगा, उपचार, योग्य निदान हे करणारा एकमात्र जिल्हा आहे आणि तो म्हणजे चंद्रपूर. या भावनेने जिल्हाभर तुम्ही कॅम्प घ्या. माझ्या हातात जोपर्यंत अधिकार आहे तोपर्यंत चिंता करू नका. आपला जिल्हा हा फक्त कोळशाची खाण नाही आहे, तर आपला जिल्हा हा कोळशामधून ऊर्जा निर्माण करणारं काम करणारा हा जिल्हा आहे. अंधार जिथं असेल तिथं वीज देऊन प्रकाश देणारा हा जिल्हा आहे. तर मग या कामासाठी तुम्हाला कोणतीही धनाची कमतरता पडणार नाही. पण या जिल्ह्यातला कोणताही गरीब हा धनापासून वंचित आहे म्हणून यंत्रापासून वंचित राहता कामा नये. ही मात्र काळजी तुम्ही घ्या. तुम्ही सर्वांना मदत करा. मी पूर्ण शक्तीने या कार्यक्रमाच्या पाठीशी उभा राहील आणि यासाठी उभा राहील की तुमचं तर काम व्हावं. पण जेव्हा तुम्ही आवाज ऐकाल तेव्हा माझाही आवाज देव ऐकेल हा मला विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद.